हार्दिक स्वागत है मंच पर। शहानवाज डावखुरा गोलंदाज शहानवाज, परंतु डाव्या एस्टीनला पिचिंग डाऊन द लेग साइड, इट्स वाईड. तर वाईट धावण्याने सुरुवात होते तर बॅटिंग करताना आपण पाहतोय केनी लाईन्स स्ट्राईक माविया. मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षण खाली, टप्पा 1-2 ने मुसंडी मारून थोडंसं लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण खाली होते ते पाहिलं. चांगला चेंडू होता, दर्जेचा चेंडू टाकल्यानंतर चेंडू एवढ्या झपाट्याने आतमध्ये आला, टायमन करू शकला नाहीये. परंतु मिस टायमिंग स्ट्रोक 2 धावांनी आपलं खातं कोलताना माविया ओपन द अकाउंट. बॅकफुटवर जाताना इट्स अनदर पिचिंग ऑफ साइड ऑफ स्टंप, खूप मात्र लांब पडलं. ते पाहिला दर्जेदार क्रिकेटचं मोठं नाव शशी साटमने सांगितलं इट्स वाईड. खराब चेंडू, धावसंख्या मात्र जाते 4 वर. लो फुल टॉस परफेक्टली पायानं लागल्यानंतर अजून निर्णय यायचा बाकी आहे अंपायरचा. दुसरी धाव पूर्ण जरूर केली आहे, बॅटला लागल्या. बॅट दिन पायात साठून गेलं तर स्वीप केलं तर पण टायमिंग नव्हतं जरूर मावेकडे. आणखी 2 धाव मिळतात, धावसंख्या स्कोर पोचते 6 वर. अतिशय चांगली गोलंदाजी, प्रभाव सोडलाय शहानवाजने. बॉलर बॅक टू ड्राईव्ह, चांगला फटका, बीट झालाय. सिली मिड ऑफचं जे क्षेत्ररक्षण बीट झालंय, इथे संधी आहे, संधीचं मात्र पुरेपूर फायदा घेताना सोनं केलं. बॅटर रन आउट. एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाहीये. अर्थात डायमंड डकचा शिकार मोहम्मद नूर, बॅक व्हेरी चिपली. डायमंड डक पहिला हादरा, दुसरी धाव मात्र होणं अशक्य होतं, परंतु दुसरी धावची मांग केली आणि तिथेच खामियाजा भोगायला लागला. येस डीजे प्लीज. एंटर केलाय मैदानाच्या आतमध्ये 2 क्रमांकावर. अय्यान पटेल नेक्स्ट बॅट्समन. अतिशय चांगली गोलंदाजी, पहिल्या ओव्हर हाताळताना लेफ्ट हँड उर्दू विकेट. पुलेन त्याची ड्राइव्ह केले, गॅप भेटले, एक्स्ट्रा कव्हर, व्हॉट अ शॉट, व्हॉट अ वंडरफुल मॅग्निफिसेंट स्ट्रोक बाय एक्स्ट्रा कव्हर, 4 रन्स. काय सचिन फटका, नजाकत होती, बॅकफुट गेला इनसाइड आउट आणि जिथे गॅप होते एक्स्ट्रा केला त्याला सरळ शोधलं आणि त्या गॅप मधून मात्र खणखणीत चौकार बॅटमधून येतं मावियाच्या. 4 रन डीजे. एक ओव्हरची झाली समाप्ती. निल्सन आकडा हा सरळ आपण पाहू शकता धावफलकावर. 11 वर 1, 1 गडी बाद. दुसऱ्या ओव्हर टाकण्यासाठी रियान आला. बॉलिंग मार्कवर रियान, चांगला फटका, टेट एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दूर आहे का, फिंगर गॉन अप. ओ माय गॉड, चूक झाली दुसऱ्यांदा. दोन्ही बॅटर जे आतापर्यंत सचिन आपण पाहिले तर रनआउट. चुकीचा निर्णय, मिस कॉलिंग. पहिल्या अर्थात डायमंड डकचा शिकार होताना आपण पाहिला मोहम्मद नूरला. नुकतं चांगली बॅटिंग ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळत होती. बॅट्समन आउट कोण झाला? रियान सिंग. नाही नाही, एक रन दुसरी लावून
आझम मापारे या आपला ही हार्दिक स्वागत आहे मंचावर. आझम मापारे जी मंचावर या, आपला हार्दिक स्वागत आहे. आझम मापारे या मंचावर आपला हार्दिक स्वागत आहे. मी आमच्या कमिटीचे सदस्य कैफ खान यांना विनंती करतो की आझम मापारे यांचा सत्कार करण्यात यावा. आझम मापारे जी आपण थांबा. खूप चांगली गोलंदाजी सचिन, पाहिला तर टिचून गोलंदाजी म्हणतात. सट्टीक लाईन इम्प्रेस सोडलाय बॉलिंग मार्कवर रिहान या गोलंदाजाने. खेळणे नाईट रायडरसाठी ही अतिशय चांगली गोलंदाजी. ओ माय गॉड, इनसाइड चेस, व्हॉट अ लवली बॉलिंग. व्हाईट यॉर्क परफेक्टली बुंदा मारला, परंतु त्याला उत्तर नव्हतं. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. दुसरं पदावर पाहिलं तर काय गोलंदाजी टाकली. 4 सलगचे डॉट विथ अगेन. नुकतीच स्पीच आपण येताना पाहिले. या स्पर्धेचे सर्वा मुनावरजी पटेल, कार्यसम्राट, नगरसेवक. अखंडचा संदेश दिला जाईल. स्पष्ट त्यांच्या मुखात ग्राउंड शॉट अलॉंग द ग्राउंड, बेहतरीन स्ट्रोक, परंतु सरळ लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण मात्र चांगलं फिल्डिंग करताना आपण पाहायला मिळेल. फक्त एक सिंगल मिळते. स्कोर आहे 15-2. बॅटिंग करण्याचं आमंत्रण मिळालं. अर्थात खेळणे लायन्स बॅटिंग करताना 2 झटके जरूर लागलेत. बॉलिंग मार्कवर इरफान खान. अमन शांतीचं प्रतीक. अमन सुख शांती देणारा हा नाव. अमन सकला गेला गतीमध्ये. थोडीशी जी गती होती ते गतीला थोडस मात्र सावकाश गतीने टाकलेला चेंडू, संत गतीने टाकला चेंडू. डॉट. बॅकफुट वर गेला, टायमिंग नव्हतं. ओ हो हो, झेल सुटला. ड्रॉप द कॅच. प्रयत्न चांगला केला होता, परंतु त्या फशातून 2 हातातून हा सटकला चेंडू. जीवनदान. मौका तो मिळालाय, संधी मिळाली बॅटरला, पण तो एक सिंगल मिळते. स्कोर मात्र पोहोचतोय 16 वर. क्लीन बॉल, परफेक्टली बुंदा. यार्क मधली एसटी आडवी. काय गोलंदाजी टाकली यार, परफेक्टली बुंदा. आणखी एक झटका. बॅटिंग करता हात होतं, पण बॅट्समॅनला मारण्याचा मोह वातावरण. बॅट थोडीशी चेंडूच्या वरून गेली आणि यॉर्करनं घात केला. गडी क्रमांक बाद होतोय
तिसरा 3 गडी बाद तिसरा झटका खेळणे लायन्सला आणि धावसंख्या मात्र 16वर 3. त्या दरम्यान ऐकूया हलकंसं संगीत. इकॉनॉमिक रेट वेल बॉल वेल डन इरफान. अवघे 4 चेंडू एक झटका फक्त एक सिंगल. काय गोलंदाजी यार. दुसऱ्या मॅच मध्ये आपल्या नन्नासा जादूगारनं एक जादू केली. शेवटचं ओट टाकताना सचिन सयान पटेल व्हॉट अ बॉलिंग यार. मेडन 2 विकेट डिक्लेअर प्लेअर ऑफ द मॅच. आता इरफान खान तीच कमाल करताना बॅकफुट वगैरे जागा बनवली थ्रू द कमान एक्स्ट्रा कबर डीप मध्ये एक्स्ट्रा कबरला जोपर्यंत फील केलं जाईल आरामात सिंगल घेतली. स्कोर मात्र पोहोचवते सिंगल खेळणे लायन्सला 17. शॉर्ट आर्म जॅक फटका फसलाय डाऊन द बॉल विकेट कीपर आला आणखी एक मात्र विकेट. दानिश टेक द कॅच बिहाइंड द विकेट दानिश बॉल बाय इरफान खान. 3 ओव्हरची समाधी काय ओव्हर हाताळल्या एकदम कंजूसी करणार ओव्हर. या ओव्हर मध्ये इरफान खाननं अवघ्या धावा दिल्या फक्त आणि फक्त 2 विकेट हासिल केले. 3 ओव्हरची झाली समाप्ती. मॅच क्रमांक 4 आपल्या भेटीला आपण पाहतो अतिशय दर्जेदार क्रिकेट. आझाद क्रिकेट प्रेझेंटर खेळणे प्रीमियर लीग 2025 पर्व 2. फैसल तौसिफ ऑन द स्ट्राइक. 12 चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक राहिलाय. परिस्थिती एकदम विपरीत झाली आहे. 17/4 अशी कठीण परिस्थिती जाताना मॅच क्रमांक 4 अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला पर्व 2 मध्ये येताना आणताना याचे पूर्णपणे श्रेय जाईल मी म्हणते स्पर्धेच्या करता धरता कार्यसम्राट नगरसेवक मनोहरजी पटेल. बॅकफुटवर गेला व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसातला सर्वात अवघड येईल सचिन इम्रान कुरेशी. व्हॉट अ कॅच यार सुपर्ब कॅच. खेळणे वॉरियर्स आणि खेळणे स्टार आपण सज्ज राहायचं आहे तयार राहायचं आहे. खेळणे वॉरियर्स आणि खेळणे स्टार्स दो कप्तान को मिस्टरनिंग फिल्डिंग पाहायला मिळते. संधीचा पुरेपूर फायदा घेतला. इरफान हे 2 नाव मात्र गाजतात दिसतात कारण एक इरफान खान ते काय वोट टाकल्या 2 धावा देत 2 झटके दिले तर एक इरफान स्पेअर बॅकवर्ड स्पेअर लेगला सर्वात आजच्या दिवसातला देखणा झेल टिपतोय इरफान कुरेशी. व्हॉट अ टेक द कॅच ऑफ द डे. व्हॉट अ शॉट व्हॉट अ लॉफ्टेड शॉट ओव्हर द लॉंग ऑन. इट्स डिक्लेअर 2 रन. 2 धाव मात्र मिळत आहेत. थेंबे थेंबे तळेसाचे असं स्कोर मात्र पुढे जाताना पोहोचतोय 21 वर. अर्धा संघ जवळजवळ तंबूत परतलाय. हलाखीची स्थिती
चौथो प्रगतीपथावर इथे आणखी एक चांगला चेंडू बॅकफुटवर जाताना स्वेलेकच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला होता, पण ती संधी मात्र उपलब्ध करू दिली नहीं। बॉलिंग मार्क पर फैजल। राइफ खान से विनती करूंगा कि हमारे खैरना गांव के बुजुर्ग हस्ती जो स्टेज पर पधारे हैं उनका स्वागत करें, बुके देकर उनका स्वागत करें। प्रत्येकाचा मान सन्मान वाढवणारी ही प्रीमियर लीग सचिन, त्यासाठी कौतुक आहे मनावरचे। वडे कडक स्टॉक, कडक कडक बेधडक मिड विकेटच्या वरून आला षटकार, 6 रन। आरिफ इकबाल पटेल, आइए मंच पर, आपका हार्दिक स्वागत है। आरिफ इकबाल पटेल। आता आरिफ द बॅटर, व्हॉट अ शॉट, बेहतरीन स्ट्रोक, अपॉल घेतलं, त्याला लाभ केलं, मिड विकेटच्या डोक्यावरून आला षटकार आरिफच्या बॅटमधून। षटकार बॅटच्या टो एंडला लागल्यानंतर विकेटच्या पाठीमागे अतिशय दर्जेदार। मैं हमारे दानिश कमेटी के मेंबर राजा से विनती करूंगा कि वो आरिफ पटेल का सत्कार करे, आरिफ इकबाल पटेल का सत्कार करे। आरिफ इकबाल पटेल जी, आपका इस मंच पर हार्दिक स्वागत है, आपका खैर मकदम है। 27 27 वर 5, 4 ओव्हरचा खेळ, 6 चेंडू फक्त शेष। थोडंसं प्रेशर आहे बॅटर वरती, तर थोडंसं उत्साह मात्र आहे फिल्डिंग करणारा संघ अर्थातच खेळणे नाईट रायडर्स, कारण 27 वर 5, 4 ओव्हरचा खेळ समाप्त। त्याच्यात क्रिकेट प्रथम राशीची रक्कम खरोखरच कौतुक करणारे 75,000 तब्बल, दुसऱ्या क्रमांक साठी रोख रुपये 50,000 आणि तिसऱ्या क्रमांकासाठी 25,000 आणि प्लेयर ऑफ द सिरीज सायकल समीर शेख याच्यावर भरोसा मात्र ठेवलाय कॅप्टन खेळणे नाईट रायडर्सच्या कॅप्टनने समीर शेख, आणि त्याच्या विरोधात मात्र सज्ज झालं बॅटिंग करण्यासाठी स्ट्राईक वरती आमचे नोमन खान। खैरणे गावचे माजी खिलाडू अतिक अब्दुल्ला पटेल मंचावर या, आपलाही स्वागत होईल। तसेच माज पटेल, माज खान, माज मुनाफ खान यांचंही स्वागत आहे, आपण मंचावर या। मी विनंती करणार आमचे कमिटीचे सदस्य राजा यास विनंती करतो की आपण अतिक शेख अब्दुल्ला पटेल यांचा सत्कार। अशा अतिक शेख अब्दुल्ला पटेल एक वेगवान गोलंदाज, खैरणे गावातील नामांकित गोलंदाज। सुपर बॉलिंग यार, आमचे पहिला डॉट माज मुनाफ खान यांचाही सत्कार राजा ही करत आहेत। धन्यवाद कॅमेरामॅन। दुसरा डॉट, काय स्पेल आहे यार, हाणामारी षटक ज्याच्या मारझोडची अपेक्षा असते बॅटरची बॉलरच्या विरोधामध्ये, तिथले 2 चेंडू समीर शेखने, ओ माय गॉड, 2 चेंडू लाजबाब टाकले, परंतु इथे अतिरिक्त उशाल घेतला आणि तिथे दंडित केलं शेषे साटमने वाईट म्हणून। खराब चेंडू आला, एक्स्ट्रा धाव मात्र मिळेल, 28 धावा पोहोचल्यात 5 गडी बाद। शेवटचा प्रगतीपथावर आणि तो हाताळताना समीर शेख बॉलिंग मार्कवर, समोर नोमान खान, बॅकफिट फायर, मिस टायमिंग स्ट्रोक, चान्स फॉर द अनदर विकेट। ओ ग्रेट कॅच दानिश, आणि बॅटरचा इथे खेळ फिनिश, 6 गडी बाद 28। डीजे प्लीज। चला, जसे एक इनिंग संपेल, थँक्यू सो मच डीजे। खेळणे स्टार्स आणि खेळणे वॉरियर्स 2 कॅप्टन प्लीज रेडी। जसं एक इनिंग ब्रेक होईल आपण यायचं टॉससाठी, टॉस बॉस सेव्हनवर खेळणे स्टार्स कॅप्टन आणि खेळणे वॉरियर्स गोलंदाजी चांगली आहे, आणखी विकेटची मात्र झाल्यात आळूरला पहिली सफलता मिळते या ओव्हर शेवटचं ओव्हर टाकताना समीर शेख। आमचे कमिटीचे मेंबर सफवान तांडेल, तसेच आमचे कौसेवरून आलेले फैसल सुरमे यांचा सत्कार मी आमचे कमिटीचे सदस्य नोमान हनीफ पटेल यास विनंती करतो की त्यांनी दोघांचा सत्कार करायचा आहे, बुके देऊन सत्कार करायचा आहे। येस, आणि मुंब्रा कंसा बोलला तर बरंचसं आझाद खेळणे क्रिकेट तिथे खूप खेळलेलं आहे सचिन,
ऋणानुबंधित गैर संबंध आहे कौसा मुमरा पॅकर म्हणून बरेचसे खेळाडू तिथे जाताना खेळताना पण पाहिलेत आणि त्यांचे सहकारी येते मुख्य व्यासपीठावर अतिथीच्या रूपाने आलेले अलाउंड द कार्पेट कोणाच्या क्षेत्ररक्षण थेट फील्ड करेल दुसरी धावची मांग केली जरूर पण डायरेक्टली हिट फिंगर आणि आउट नाही. शिवरामजी वैती यांची बोट आसमानात याचाच अर्थ दुसरी धाव दिले नाही पण विकेट बंधू मिळेल. हुजेब पटेल यास विनंती आहे की स्टेजवर येणे. आपला KPL कमिटी तर्फे हार्दिक स्वागत आहे. शोएब पटेल आपणास विनंती आहे मंचावर या. आपला हार्दिक स्वागत आहे मंचावर. KPL कमिटी तर्फे आपला आदरपूर्वक सत्कार करण्यात येईल. आमचे बंधू हुजेब पटेल यांचा मंचावर आगमन झालेला आहे. शोएब पटेल कासिम करके आपणास विनंती आहे मंचावर या. चला शेवटचं वर टाकलं जातं अतिथीचा सन्मान इथे केला जातो मुख्य व्यासपीठावरती. समीर शेख बॉलिंग मार्क पर अतिशय चांगला चेंडू टप्पा गुडल्यानं पडल्यानंतर थोडं स्विंग झालं ते पाहिल्यानंतर ती दिशा जी होती ती दिशा भरकडली होती आणि त्याला दंडित करताना अंपायर CC साडम एक्स्ट्रा धाव मिळते. एक्स्ट्रा धावाने मात्र धावसंख्या पुढे जाते 31 वर. 31 लॉस ऑफ द 7 विकेट. खेळपट्टीने नूर बदलला सचिन. ती आता प्रेमात पडले गोलंदाजाचे. ती प्रेमात होते दुसऱ्या मॅच पर्यंत. फिंगर्स गॉन ऑफ अनदर विकेट. 8वा विकेट पतन 31 वर 8. कैफ खान यास विनंती करतो की हुजेब पटेल यांचा सत्कार करण्यात यावा. KPL प्रीमियर लीग कमिटी तर्फे आपला हार्दिक स्वागत आहे. कैफ खान यास विनंती आहे. मी हुजेब पटेल इम्तियाज पटेल यांना विनंती करतो की त्यांच्या हाताने टॉस करायचा आहे. खाली जो आपला टॉस का बॉस मंच बनवलेला आहे त्याच्यावर तसेच सपवन यास विनंती करतो की त्याही टॉस के बॉसच्या मंचवर जा. आपल्या हातून टॉस होणार आहे. येस मुनावरजी खरोखरच आम्ही तारीफ करतो. शोएब गफूर पटेल आपणास विनंती आहे मंचावर येणे. आपला आदरपूर्वक सन्मान इकडे करण्यात येईल. आपणास विनंती आहे मंचावर येणे. प्रत्येक छोट्या छोट्या मुलांची नावं आणि त्या कारण शेवटच्या खोलवर जाऊन कामं करणं सचिन आणि खरोखर प्रत्येकाची नावं माहीत असणं किती सहजगत्या मुखातून येते आमच्या मुनावरजी. तारीफ करतो आम्ही मुनावर पटेल. टॉस प्रत्येकाला सन्मान. आमचे खेरणे गावातील ज्येष्ठ इम्तियाज पटेल हुजेब पटेल तसेच सफवन तांडेल यांच्या हातून होणार आहे. तसेच आमचे कौसा मुंबईहून आलेले सुरमे ही कार्याची ओळख आहे मुनावरजी पटेल यांची. कारण छोट्या छोट्या बच्चांची नावं छोट्या छोट्या लहान मुलांच्या ज्येष्ठांची नावं प्रत्येकाला सन्मान ही खासियत आहे. नवी मुंबईचं कोणताही क्रिकेट सचिन आपण पाहिलं तर मंचावर ना पक्ष ना कोणताही मात्र धर्म बघता मुनावर पटेल यांचे पावलं निश्चित त्या व्यासपीठात येत असतात. ही तारीफ आहे. नवीनचा आतापर्यंतचा इतिहास आहे. मी आमचे कमिटीचे सर्व सदस्यांना विनंती करतो की त्यांनी संपूर्ण ग्राउंडवर लक्ष ठेवणे गरजेचं आहे. मी कैफ खान यास विनंती करतो की शोएब गफूर पटेल जी यांचा सन्मान त्यांच्या हातून करण्यात यावा. कैफ खान आमचे खेरणे गावचे समाजसेवक शोएब गफूर पटेल जी यांचा सन्मान आमचे कमिटीचे सदस्य कैफ लियाकत खान यांच्या हातून होणार आहे. चला टॉस कोणी जिंकलेला आहे प्लीज डिक्लेअर. खेरणे स्टार्स खेरणे वॉरियर्स शाहिद. चला बॉल चेंडू पुरवायचा आहे. टॉस झालेली आहे. चला टॉस कोणी जिंकलेले आपण मॅच क्रमांक जे पाहणार आहोत
पाचवी मॅच खेरणे वॉरियर्स टीम कॅप्टन वॉन द टॉस. नेक्स्ट मॅच बॅक टू द क्रिकेट. चौथी मॅच आपल्या भेटीला अतिशय दर्जेदार क्रिकेट आझाद क्रिकेट घेऊन येतोय. खेळणे प्रीमियर लीग पर्व 2025 ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेच्या करता धरता कार्यसम्राट नगरसेवक मनोहरजी पटेल आणि त्याला सुरेख साथ देताना अनिक पटेल सर्वांनी घेतलेली मेहनत आणि प्रत्येकाला दिलेला मान सन्मान जाऊन प्रत्येक छोटे छोटे बच्चे कारण 14 वर्षाचा ज्याने जे शेवटचं ओव्हर टाकलं 2 मेडन विकेट यावर स्पष्ट होते की प्रत्येकाला मात्र संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि हाच मोठा हेतू आहे या प्रीमियर लीग. तब्बल 75,000 पहिलं, 50,000 द्वितीय आणि 25,000 तृतीय अशी पारितोषिक राशी असलेली जबरदस्त सुपर डुपर खूपसूरत प्रीमियर लीग. चौथ्या मॅच मध्ये लक्ष केवळ फक्त 32 टू विन. का गोलंदाजी टाकली यार, सटीक गोलंदाजी. कॅप्टनशिप इज सो ब्युटिफुल. हँडलिंग द बॉलर. गोलंदाजाने कोणत्या गोलंदाजाला यावं आणि अटॅक करणार बॅटरनं खामोश ठेवावं हे ज्या कर्णधाराला कळलं ना कुशल कॅप्टन. ते कुशल कॅप्टन पाहिलं पहिल्यांदा इनिंग मध्ये टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय सटीक घेतला. खेळणे नाईट रायडर्सना अडवलं फक्त 31 वर. खेळणे लायन्सला 32 धावांचा पिछा करता पहिला चेंडू दणदणीत चौकारीने सुरुवात. व्हॉट अ शॉट. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह अँड 4 रन. डीजे सचिन खाएगा तू आया तो खा मत रहने दो मैं खा चलेगा ना खणखणीत दणदणीत चौकार बॅट मधून फैजल. Inside, just out, open the pace of the bat and through the extra cover and 4 run. Apish shot. सरळ अपिस केला उंच आलेला हा अपिस शॉट सिंगल. 32 त्यामध्ये 2 चेंडू फक्त फेस केलेत. फैजल बॅट्समन सुरेख बॅटिंग आहे. संयम ठेवताना गुडलेनचा चेंडू बॅकफुटवर केला आणि त्याला स्टेअर केलं. सिंगल घेतली आहे. चौकार नंतर सिंगल. टेम्परामेंट स्पष्ट गुण क्वालिटी दिसून येते. फैजल बॉलिंग मार्कवर तोशिबला पण पाहतो. चौकाराला एक सिंगल. इथून कोणत्यापणे खामोश ठेव, कोणत्यापणे शांत ठेव. शांत ठेवलं विकेट काढल्या तसंच मात्र 32 धावा तुम्ही डिपेंड करू शकता. अदरवाईज सेट गुड बाय. निरोप घ्यायला लागेल या मॅच मधून. हार पत्करावा लागेल. क्लास हेलिकॉप्टर क्रिकेटचा दर्जेदार फटका. लेग आणि मिडल स्टंपवर त्याचा फ्लिक ऑफ द रिस्ट. आणखी एक सिंगल. पुरंत चेंडू टाकला त्याला फ्लिक ऑफ द मनगटी फटका. सिंगल 6 धावा. सिकंदर सत्तार पटेल आपला मंचावर या. आपला हार्दिक स्वागत आहे. सिकंदर सत्तार पटेल. शहानवाज इज गॉन. पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार. हे विकेट काढल्यानंतर कुठेतरी मी आशा मात्र जिवंत ठेवू शकता. विकेट मिळाल्या 6 धावा. पहिला विकेट. 32 लक्ष. हे डीजे ज्येष्ठ बोनकोडे गावचे समाजसेवक माजी परिवहन समिती सदस्य हनुमान दलवेजी यांचा आगमन झालेला आहे. मंचावर त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच आमचे खेरणे गावचे सिकंदर सत्तार पटेल यांनाही आमंत्रण देतो. मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम चचू. हे झटके दिले ना तर आशा जिवंत राहील. 32 लक्ष 6 वर पहिले झटका इन झालाय. तिसऱ्या क्रमांक बॅट्समन दानिश. विकेट कीपर करताना मात्र आपली चावल दाखवली. आपली गुणवंत सिद्ध केली आहे. आता बॅटिंग करायची आहे. 6 वर 1 कडक स्ट्रोक. व्हॉट अ शॉट यार. दूर आहे. त्याला बीट करेल का. बीट केलंय परंतु
घोषित क्षेत्राच्या अगोदर चेंडू मात्र आडला गेलाय. 2 धावा पूर्ण करताना आपलं खातं कोळलं दानेशने. दोनने धावसंख्या मात्र पुढे घेते 8 वर. कुरेशी समाजचे जाकीर कुरेशी ड्राईव्ह केलं. चांगला फटका कडक स्टॉक अलाउन द कार्पेट लॉंग ऑफच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जाईल पोहोचेल. 2 धावा कुरेशी समाजचे ची मागणी आमचे करत होता नॉन स्ट्राईक एट कडून. जाकीर कुरेशी स्ट्राईकला यांना जाता पण विनंती त्याला आहे की मना स्टेजवर केलं. ये. पहिला ओव्हर इथे समाप्त झालं. सचिन नंबर 1 अशी सद्यस्थिती आहे. पिछा करताना 32 धावांचा मॅच क्रमांक 4. KPL चा हा एक सुंदर नजारा आपण पाहतो. 4 दिवस हा संग्राम क्रिकेटचा जलवा पाहायला मिळेल. त्यापैकी पहिला दिवस 4थी मॅच 32 चा पिछा करताना स्कोर मात्र पोहोचलाय. खेळणे नाईट रायडर्सचा 1 गडी बाद 9. आमचे ज्येष्ठ लालाजी यावर आपला हार्दिक स्वागत आहे. आइए ऊपर लालाजी आइए. आमचे काका अजीम पटेल यांचाही मंचावर हार्दिक स्वागत आहे. लालाजी या आपण मंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. अजूनही 24 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. धावा फक्त अजीम पटेल जिंकण्यासाठी. साहेब आपलाही हार्दिक स्वागत आहे. मंचावर या आपण. सिकंदर 24 ला 23. पटेल 24 गेंदे 30 रन. 1 गेंद ज्यादा आहे. न स्ट्राईक दानेश. पहिल्या चेंडू 2 धावाने दंतानं ऑफ ड्राईव्ह केले. एक्स्ट्रा कव्हरही लावलाय. स्टान्स पाहिला तर व्हेरी डेंजरस मॅन. त्याचा स्टान्स पाहून बघतो ऑब्झर्व करतो. इज अ व्हेरी डेंजरस. खूप निर्माण करू शकतो दानेश पण आवश्यकता नाही. केवळ 23 धावांचा मिस्टर मेंगस्ट्रोक. ओ माय डबल माइंडेड मध्ये का राहिला. द्विधा मनस्थिती ती क्रिकेटसाठी हानिकारक. दानेश गॉन. He comes to the end of the inning. Back to the pavilion in 9 वर दुसरा हादरा. येस सचिन आपण पाहिलं बॅट कशी अधुरी ठेवली. अधुरे स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी असलेला क्षेत्र अचूक टिपताना सरळ तंबूच्या दिशेने रवार करताना विकेट मात्र अर्जित केलेली आहे. फैजल फैजलच्या हाती इस Maz Ibrahim. Oh, Sandy directly it was gone. Oh, hard luck. बॅड लक पेक्षा मी खरोखर गुणवंततेने फिल्डिंग करणार आहे. झकास्त थेट अचूक थोडला. व्हॉट अ लवली थ्रो. कमालीची विकेट पडल्यानंतर मग तर खरे नाही. मॅच मध्ये चुरस. एक विकेट नव्हता. 8 9 वर पहिला झटका. त्यांना 3 गडी त्याच आकड्यावर 9 वर. अमन ग्रेट फिल्डिंग यार. तारीफ करतो अमन. जवळजवळ सेकंदाचा खेळ होता. थोडीशी बॅट हवे त्यापर्यंत अमनची थ्रो एस्टॅनवर. नतीजा बॅट्समन आउट. 3 झटके लागलेत.
18 आणि 18 18 18 18 मध्ये 18 18 चेंडू आणि 18 धावा 18 आमचे गेंदे 18 रन. खेरणे गावचे ज्येष्ठ नागरिक खेरणे गावचे यंग नागरिक आमचे अजीम काका आलेले आहेत. अजीम पटेल साहेब यांचा आम्ही सत्कार करतो. या ठिकाणी आमचे सुलतान तांडेल यांना विनंती करतो की त्यांनी अजीम पटेल साहेब यांचा सत्कार करण्यात यावा अशी आपणास विनंती आहे. सुलतान तांडेलजी या, तसेच आमचे बंधू रफिक पटेल हेही मंचावर उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार मी आमचे कैफ खान रफिक पटेल आणि लालाभाई यांचा सत्कार चे सदस्य कैफ खान करतील. ओ माय गॉड, लाऊडली अपील. जोरदार प्रश्न केला परंतु कोणताच परिणाम मात्र शिशिस ॲटम ग्रेट क्रिकेटर राहुल 11 क्रिकेटचा दादा संघ. तेव्हा दादा संघामध्ये दादा बॅटिंग करताना आपल्याला शिशिस ॲटम पाहायला आमचे मिळालं. बंधू रफिक पटेल यांचा हार्दिक स्वागत आहे मंचावर. तसेच आमच्या खेरणे गावचे ज्येष्ठ लालाभाई यांचाही स्वागत आहे. मी कैफ खान यांना विनंती करतो की लालाभाई यांचा सत्कार करण्यात यावा. KPL कमिटीतर्फे आपलं हार्दिक स्वागत. फैसल चांगली बॅटिंग एकाकी झुंज देताना 51 विकेट त्याच्या समोर पडल्या. 16 वर 3 सद्यस्थिती आहे. लक्ष खूप छोटा आहे, स्मॉल 32. अर्धा मंजिल पार केले आहे. कडक स्ट्रोक ऑन द लॉंग ऑफ एक्स्ट्राच्या दरम्यान हा दर्जेदार फटका. 2 धाव मात्र अर्जित केली. चांगली फलंदाजी. चौथा मॅच आपल्या भेटीला, अतिशय दर्जेदार क्रिकेट आपल्या भेटीला. मात्र पर्व 2 मध्ये आझाद खेरणे KPL खेरणे प्रीमियर लीग चा हा एक सुंदर सोहळा आपल्या भेटीला. 16 धावा, धावफलक 18 धावा लागलेत. पिचिंग ऑफ द डॉप्सम हा खराब चेंडू. एक्स्ट्रा धाव मिळेल. एक्स्ट्रा धावणे 18 वणे 1 पुढे जातात. 19 वर 19 एक्झॅक्टली. लॉस ऑफ द 3 विकेट. इथून आणखीन 13 धावांची आवश्यकता. 13 रन की दरकार मॅच जीत केली. बॅकवर्ड पॉइंट, कवर पॉइंट, डीप एक्स्ट्रा कवर. व्हेरी क्लोज इनसाइड द सर्कल. सिली मिड डाऊन अँड सिली मिड ऑफ. हो 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 हो, ही गोलंदाजी टाकली ना तर आपण लवकर मात्र या मॅच मधून बाहेर जाऊ. दुसऱ्या ओव्हरपर्यंत थोडीशी खलबल नुआन खानने माजवली होती, कारण सटीक लाईन आणि लेंथवर कुठेतरी मात्र दिशा एक बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण या ओव्हरमध्ये थोडीशी मोमेंटम सेफ झालं. प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध आणखीन खराब चेंडू. खूप खराब चेंडू टाकले बॉलिंगमध्ये. बॉलिंग करताना अरिफ खान. लांब लचक असं चाललेले ओव्हर. 18 मध्ये 18 पाहिजे होत्या, आता 21 धावा लागणार. इथून फक्त 11 धावांची आवश्यकता. 11 रन. ओ माय गॉड.
इस तरह से कुछ चलता रहेगा ना सजीद भाई, तो बल्लेबाजों को, बैटर को कुछ ज्यादा करने की जरूरत नहीं है. खराब मारा. चिंतेत आहे, थोडासा मात्र उत्साह निर्माण होतो. उत्साहामध्ये पाणी फिरलं यावर मध्ये अरिफ खानने. बॅकफुटवर गेला, त्याला कट केलं. एक सिंगल अर्जित करताना स्कोर अजून विजयाच्या समीप, व्हेरी क्लोज टू द विक्टरी. 24 रन, 3 गडी बाद. आता फक्त 9 धावांची आवश्यकता. तिसऱ्या प्रगतीपथावर आहे बॉलिंग मार्फत अरिफ खान. मुकाबला आपण पाहू शकतो. चौथी मॅच चेन्नई नाईट रायडर्स त्याच्या विरुद्ध खेळणे लायन्स. पहिल्या 5 ओव्हरमध्ये केवळ फक्त 31 धावांवर रोखलं गेलं आणि 32 धावांचा पिछा करताना, पाठलाग करताना चेन्नई नाईट रायडर्स व्हेरी क्लोज टू द विक्टरी. 26 पे 3. फक्त 6 धावा दूर आहे विजयापासून. आणखीन एक खराब चेंडू, खूप एक्स्ट्रा बॉल. जर मॅच जवळ थोडासा मोमेंट मध्ये टप करण्याचा प्रयत्न केला होता, तो टपपणा कुठेतरी निघून गेला मी म्हणेन, कारण इथून फक्त 5 धावा दूर. 27 सोडून दिले ऑफसाइड ऑप्शन. आणखी खराब चेंडू. तब्बल जर विचार केले त्या ओव्हर मध्ये रोनक 6 वाईड एक्स्ट्रा ओव्हर पाहायला मिळाले. जे नवान खाननं कमावलं होते ते मात्र गमावलं मी म्हणेन आरिफ खानने. खूप खराब गोलंदाजी. 60 तब्बल एक्स्ट्रा बॉल. 28 फक्त 4 धावांची आवश्यकता. ओ माय गॉड. 7वा वाईड. जी ओव्हर मॅच होती 5-5 होती, तिला तब्बल 6.1 ने केलं. खराब मारा. 7 एक्स्ट्रा बॉल. चिंतेत आहे कॅप्टन. पण होतो एखादा दिवस जर चांगला नसेल साजेत तर असं घडतं. समजू शकतो. वी कॅन अंडरस्टँड. टॅप करण्याचा प्रयत्न. सेलिम मिड आपला मिडावून क्षेत्रक्षण. 10 मारची कोणतीच गुंजाईश नाही. ओव्हरची झाली लांब लचक लांबलेलं षटक. वाजू नको ना गाणी ना नाही कॉमेंट्री ठेवायची का? कॉमेंट्री चालेल. फक्त 3 धावा जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 3 धावा. 29 चौथ्या ओव्हरचा पहिला चेंडू, लाजबाब चेंडू. सुरुवात केली ऑफसाइड ऑप्शन. गुडलेन टप्पावनं घेतलेली त्याने एकाकी उंची. बॅकफुटवर जाताना कट करायचा होता, परंतु ती संधी मात्र मिळाली नाही. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर माविया. बॅटिंग बॅटिंग तर चांगली केली मावियाने. बॉलिंग टाकायची आहे. इथून जर मॅच काढली ना तर यादगार खेळणे प्रेमी साबित करू शकतो, ठरू शकते. फटका जोरदार हमला बोल. घोषित क्षेत्रामध्ये गेल्या चेंडू मैदानाच्या आत. 2 धावा मत. अर्जित नाव स्कोर इज लेवल. धावांची बरोबरी झाली, पण जिंकण्यासाठी 1 धाव ही आवश्यकता आहे. खेळणे नाईट रायडर्स. खेळणे लायन्स. गोलंदाजी कमी पडली, बॅटिंग कमी पडली आणि त्या प्रतिस्पर्धी करताना दोन्ही बाजू मात्र मजबूत केल्या आणि 32 धावांचा हा टार्गेट त्याने तब्बल 10 चेंडू ठेवून पूर्ण केलं. व्हेरी इझिली बिटन टू खेळणे लायन्स. खेळणे नाईट. नाव टाइम फॉर द प्लेयर ऑफ द मॅच. नन अदर फैजल गोज टू द प्लेयर ऑफ द मॅच. चला फैजल आपल्याला इथे गौरवण्यात येईल. या मॅचचा हिरो, प्लेयर ऑफ द मॅच फैजल, ज्याने बॅटिंग करताना अतिशय दर्जेदार बॅटिंग केले. एक झुंज देताना 12 चेंडूमध्ये 17 धावा नाबाद. 17 अनबिटन प्ले बाय फैजल. चला फैजल आपल्याला इथे सन्मानित केले जाईल प्लेयर ऑफ द मॅच.